राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खात्याऐवजी आता ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे। मात्र अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अर्थ खातं पुन्हा मिळवण्यासाठी आता राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे आणि याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलंय। मात्र अर्थ खातं आपल्याकडे असावं असा भाजपचा आग्रह आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं हे राष्ट्रवादीला देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, अत्यंत महत्त्वाचं, अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून होती। सरकार बदलली, मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याचे नेहमीच कारभारी राहिलेत। मात्र आत्ता परिस्थिती अशी आलेली आहे की अर्थ खातं मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला कंबर कसावी लागते। काय नेमकं मित्रपक्षांमध्ये सुरू आहे? कशा पद्धतीने अर्थ खातं मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच अर्थ खातं मिळवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। कारण सुरुवातीपासूनच जेव्हा सरकार आली गेली आपण अनेक वेळा पाहिलं असेल, अजित पवार यांच्याकडेच अर्थ खातं राहिलेलं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच हे अर्थ खातं राहावं यासाठी अजित पवार आग्रही होते। अगदी अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर हे अर्थ खातं त्यांच्याकडेच होतं आणि अजित पवारांच्या निधनानंतर हे खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल असं वाटलं होतं। सुनेत्र पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व खात्यांची जबाबदारी घेतली। यामध्ये त्यांना क्रीडा, युवा आणि एकूणच अल्पसंख्याक आणि राज्य उत्पादन शुल्क असं खातं देण्यात आलं होतं। अर्थ खातं हे देण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं, मात्र ते देण्यात आलं नाहीये। दरम्यान काही महिन्यानंतर हे अर्थ खातं देण्यात येईल असं वाटलं होतं, मात्र आता अनेक महिने झाले राष्ट्रवादी काँग्रेसला हे अर्थ खातं पुन्हा पाहिजे आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता हालचाल सुरू झालेले पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे। अगदी दिल्लीपर्यंत ही चर्चा गेलेली आहे। त्यामुळे या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावं यासाठीची ही धडपड सुरू झालेली आहे। मात्र आता चेंडू हा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणजे भाजपचे चाणक्य मानले जाणारे नेते जे आहेत त्यांच्यापर्यंत गेलेले। त्यामुळे दिल्लीमध्ये आज काही नेते तळ ठोकून आहेत, या संदर्भातील चर्चा करणार आहेत। या चर्चेमध्ये नक्की अर्थ खातं मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस हे अर्थ खातं ओढून आणण्यामध्ये यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जर अर्थ खातं मिळालं नाहीये तर ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येईल आणि कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसची बोळवण ही करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या दोन खात्यांवरती किंवा यातील एका खात्यावरती समाधानी राहते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर अर्थ खातं मिळालं नाही तर महायुतीमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस या दोन मित्रपक्षांमध्ये आपल्याला पाहण्यात मिळण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच भाजपच्या काही नेत्यांकडून हे अर्थ खातं आपल्याकडे कसं राहील, भाजपकडे कसं राहील यासाठीची मनधरणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत सुरू असल्याचं पाहायला मिळतं की एकूणच हे अर्थ खातं कोणत्याही पक्षाला जी काही राज्याची क्रीम खाती असतात त्यामध्ये अर्थ खात्याचा समावेश होतो आणि राज्याचा आर्थिक सगळा कारभार ज्या खात्याद्वारे सांभाळला जातो, त्यामुळे निश्चितच या खात्यावर आता नेमकं कोणाचं वर्चस्व राहते, कोणाकडे हे राहतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये काय नेमके राजकीय घडामोडी घडतात हेही आपल्याला पाहायचं। धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।